ऐरोली के इंडिपेंडेंस कैंडिडेट विजय चौगले ने आज अपनी घोषणा पत्र जारी करते हुए बताया कि अगर वो विधायक बनते हैं तो किन किन बातों पर वो अमल करेंगे। उनका सबसे पहला नवी मुंबई में अधिक से अधिक रोजगार और आईटी कंपनी में बच्चों को नौकरी दिलाना मुद्दा रहा। उन्होंने कहा कि नवी मुंबई का विकास, बाहर से आने वाले बच्चे जो इस और IPS की तैयारी कर रहे हैं उनके लिए हॉस्टल, ऐरोली में शिवाजी महाराज का पुतला, बाबा साहेब अम्बेडकर का पुतला, आनंद दिघे साहब का पुतला उनकी प्राथमिकता रहेगी। साथ ही उन्होंने कहा कि वासी की कोस्टल रोड को विस्तार करते हुए घनसोली तक लेकर आएंगे ताकि ट्रैफिक जाम की समस्या कम हो। ऐसे विभिन्न बातों को उन्होंने मीडिया के सामने रखा, जिससे नवी मुंबई का विकास अहम मुद्दा है। नवी मुंबई की काया पलट करने का हर संभव कोशिश करता रहूंगा, विजय चौगले। विरोधी पक्षाने जो जाहीरनामा दिलाय त्याच्यामध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत काय काय खोटे आश्वासनं टाकलेली होती। खरं पहिलं तर या आश्वासनं तर त्यांनी द्यायलाच नव्हतं पाहिजे। काय करणारही त्यांनी दिलं, मी काय केलंय हे त्यांनी द्यायला पाहिजे। कारण सत्तेमध्ये तेच होते एवढ्या वर्ष, सत्तेमध्ये ते एवढे वर्ष असताना त्यांनी करणाऱ्याची भाषा वापरायलाच नाही पाहिजे होती। काय केले ती भाषा वापरली पाहिजे होती, पण त्यांनी काही केलं नाही। त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत सुद्धा स्वतःच्या एका पेजवरती सांगतात की आम्ही आतापर्यंत टॅक्स लावला नाही, टॅक्स नाही काय केलं, आणि एका पेजमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या सांगतात की त्यांना 3 पट टॅक्स लावलाय, तो टॅक्स मी कमी करणार। म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत फसवेगिरी केली आहे, सर्वसामान्य जनतेची फसवेगिरी केली। ती फसवेगिरी दूर करण्यासाठी मी आज मी माझ्या विचारणामध्ये बोललो। आपण काय करणार, मी काय करणार आहे सर्वसामान्य, माझं प्रामुख्याने लक्ष आरोग्य, शिक्षण आणि बेरोजगारी। मी शिक्षणाच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सायन्स जिल्ह्यासारखं एक मोठं हॉस्पिटल या ऐरोलीमध्ये व्हायला पाहिजे शासनाचं, याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे। आणि बेरोजगारीसाठी या ठिकाणी विजय चौगुलेचं स्वतःचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असेल, आणि या ठिकाणी प्रत्येक कंपनी MIDCच्या छोट्या कंपनीचे मोठ्या IT डेटा सेंटर वगैरे जे असतील त्यांच्यासाठी त्यांना कंपनीवाल्यांना भेटून जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट माझ्याकडे असेल, माझ्या एक्सचेंज असेल, त्याच्यामधून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। दुसरा, कोस्टल रोड हा वाशीच्या ब्रिजला पकडून तो कोस्टल रोड घनसोलीच्या पाम बीच रोडला टच करून जो आतला ट्रॅफिक आहे त्या आतल्या ट्रॅफिकला बाहेर डायव्हर्ट करून आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। मेट्रोसाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे। ज्या बाजूला MIDC रोडमधून मेट्रो घेता आली, कारण मोठ्यात मोठी जागा MIDC मध्ये अवेलेबल आहे, ठाणे बिलापूर रोडला अवेलेबल आहे, त्या ठिकाणी मेट्रो कशी विटाव्यापर्यंत आणता येईल ते माझा स्वतःचा प्रयत्न आहे। बघा, मी प्रकल्पग्रस्तांसाठी महत्त्वाचं म्हणजे प्रकल्पग्रस्तांसाठी आज ज्या मोठ्या जमिनी कंपन्यांनी घेतल्या या ठिकाणी आमदारांनी त्यांच्यासाठी 10% कोटा रिझर्व्ह ठेवायला पाहिजे, तर शासनाच्या वतीने मागून घेऊ। तर मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं BMTCच्या कामगारांसाठी गाळे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्या धर्तीवरती या ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत, 50 एकर, 100 एकर, 200 एकर, त्या ठिकाणी रिझर्व्ह एक कोटा 10% ठेवून तो प्रकल्पग्रस्त ज्यांची जमीन गेली त्या प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी मी उपलब्ध, म्हणजे त्यांचं बेरोजगारीचं साधन काहीतरी उद्योग मिळण्यासाठी त्यांना मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे। आणि ज्या MIDCच्या ज्या प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्प जमीन त्या लोकांनी अडवून ठेवलेले आहे, अलॉट झालेले जमीन, ते त्यांना परत देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा ते 4.5% परतावा, जो 4.5% परतावा आमदारांनी टाकलाय, पण तो कुठं टाकतात, त्यांनी कुठून देणार आहे ते मला समजत नाही। म्हणून जो 300 एकर जमीन आडवली बुधवली येथे तिथं आहे, सिडकोला सांगून किंवा MIDCला सिडकोला सांगून 100 एकर जागा ॲक्वायर करून त्या ठिकाणी ज्या प्रकल्पग्रस्तांना 4.5% परतावा तो देण्याचा प्रयत्न करणार। अन्यथा ज्यांचे 12.5%चे प्लॉट अलाउड केलेले नाहीत, आज मीटिंगला आहे, ती जागा 100 एकर जागा ॲक्वायर करून ती त्या ठिकाणी त्या लोकांना जागा तिथं MIDC मध्ये पालकमंत्री प्रकल्पग्रस्तांना ती जागा अवेलेबल करून देण्यासाठी विजय चौगुले प्रयत्नशील असतात। जाहीरनामा असेल, आता या ठिकाणी आता हे मी माझे दाखवायच्या अगोदर मी
त्यांचं दाखवतो. विकसित नवी मुंबई साकारली, माणुसकीची लोक कल्याणाची विचारधारा जपली. मला माहित नाही की नवी मुंबईची विकसित नवी मुंबई काय साकारली. विकसित नवी मुंबई काय साकारली हे मला त्या आमदारांना विचारायचं आहे. की फक्त नवी मुंबई विकसित केली ही शिरकोणी केलेली नवी मुंबई विकसित आहे. त्यांनी मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे आणि लोकांना पण त्यांना प्रश्न विचारायला सांगायचा आहे की त्यांचा असलेला पूर्ण गाव, ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी ते मोठे झाले, ज्या ठिकाणी ते राजकारणात आले, वॉटेवर सर्व गोष्टी त्या ठिकाणात सुरुवात झाली. आज त्या बोनपोड्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मला फक्त त्यांना एवढंच सांगायचंय, त्या मॅनिफेस्टो मध्ये त्यांनी ते बोनपोड्याचा विकास टाकायचा यांनी विसरलाय. मला त्यांना बोलायचंय की तुम्हाला विकासच करायचा आहे तर त्यांनी जाहीररित्या लोकांना सांगावं, पत्रकारांना सांगावं, मतदारांना सांगावं की विकास त्यांनी बोनपोड्यापासून सुरुवात करायला पाहिजे, ही नवीन सुरुवात करायला पाहिजे. त्यांची विचारधारा मी त्यांना सांगतो की तुमची विचारधारा बोनपोड्यापासून सुरुवात करा. तुमची विचारधारा त्याच्यामध्ये त्यांनी मला आश्चर्य वाटतंय, मोरबे धरण, मोरबे धरण, मोरबे धरण, ते किती वर्ष तुम्ही मोरबे धरणाचं हे करणार. मोरबे धरण आज आहे तरी आमच्या झोपडपट्टी वासियांना पाणी नाही भेटत. 12वीचं पाणी येते ते पण पाणी आम्हाला भेटत नाही. कॉलनीच्या भागामध्ये सुद्धा 2-2 दिवस, 1-1 दिवस, 5-5 तास या ठिकाणी 2-2 तासासाठी कॉलन्यांमध्ये पाण्याची हे ठरलेली आहे. माझं घर आणि माझं कुकर हेच माझं ऑफिस आहे. मी बघाय कुकर मध्ये कसं अन्न शिजवायचं आणि काय करायचं. मला जेवढी लोकांचं हित बघणं मला महत्वाचं आणि मला जे लोक मला निवडून देतील त्यांचा तोड मी मानणार. ते मला बोलतील इकडे जाते इकडे जाते, ते बोलतील मला तिकडे जाते तिकडे जाते. जनतेचा तोड मी महत्वाचा मानणार. मला ऍज अ विजय चौधरीला निवडून देताना सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभं राहणार आहे. त्याला मला सर्व ताकद ते देत आहे. तर मला त्यांना जाती धर्माची लोक सर्व जाती पाठीच्या पलीकडे जाऊन मला लोक मदत करणार, म्हणून मी त्यांचा विचार करतो आणि ते जे सांगतील ते करणार. मी माझ्या स्वतःच्या एज्युकेशन संस्था आहे, चांगली शाळा चालवतो. झोपडपट्टीमध्ये स्लममध्ये मी शाळा चालवतो. मला माहिती आहे इथल्या सर्वसामान्य जनतेची नाळ मला माहिती आहे एज्युकेशनसाठी काय करायला पाहिजे. ते त्या पद्धतीने निवडून आल्यानंतर सर्व सोडणी करण्याचा विचार मी करणार आहे आणि तो सर्व लोकांना जाती धर्माच्या लोकांना न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आतापर्यंत विजय चौगुले हे संदीप नाईक यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. आता त्यांनी शर्ट ठोकलाय ते त्यांचे एकेकाचे गुरु यांच्या विरोधात. तर या निवडणुकीत गुरुकडनं असा काही मदतीचा अंता काय मागण्यात दूरदर्शना म्हणून आले का काय आणि काय असं तुम्हाला सांगतो बघा, गुरु जोपर्यंत आपण गुरुला मागतो तोपर्यंत आपण मागायचं. आपला गुरु फक्त काय बोलतोय प्रलमान बोलतो ना, आता ते कणामध्ये झाले मनामध्ये झाले. आता हे माझा विषय झोपडपट्टीचा विषय. माझा आवड म्हणजे विजय चौगुले बोलत झोपडपट्टीचा मला आवडता विषय, कारण मी तळागाळातून आलेला माणूस आहे, झोपडपट्टीतून काम करून आलेला माणूस आहे. या ठिकाणी त्यांनी काय आपण केले, आपण करतोय, आपण करणार विकास नव्या मुंबईचा. काय विकास करणार आहे मला माहित नाही, काय मला वाटतं याच्यामध्ये झोपडपट्टीचा विकास, मला झोपडपट्टी पुनर्वसन सुद्धा योजना तातडीने राबवण्यासाठी प्रयत्न करणार. झोपडपट्टी बांधवांना हक्काच्या दराने नियमित मागणीसह त्या ठिकाणी मोठी दरवर्षी बसवण्यासाठी प्रयत्न करणार. आता मला तुम्ही सांगा, हाच व्यक्ती हाच विचारधारा देतो ज्या विजय चौगुलेने एसआरए लागू करायला लावला त्याला यांनी पूर्णपणे विरोध केला, पूर्णत्व विरोध केला आणि आज त्याच्यामध्ये लिहितो
मनुष्य सांगतो की यांना जर आत्ताची घरं पाहिजे असेल, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, यांना पनवेलला झोपडपट्टी रस्त्याने आणि परत म्हणजे परिस्थितीमध्ये दिसतो की मी SRA आणि SRA पुनर्वसनमध्ये SRA लागलो. तुम्हीच नाही बोलता, तुम्हीच विरोध करता आणि त्या गोष्टी करता. झोपडपट्टीमध्ये